संपूर्ण बेसिक पासून ऑनलाईन इंग्रजी व्याकरण शिकवणारे महाराष्ट्रातील एकमेव ॲप आशिष भाकरे सरांचे ABC एज्युकेशन ॲप. ॲडमिशनसाठी आजच संपर्क करा 9923738136. खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमनं पटकावलं. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. कोरोनामुळे यावेळी संसदेचं पावसाळी अधिवेशन सर्वात वेगळ्या आणि कठीण परिस्थितीत भरवलं जात आहे. सद्यस्थितीत सदनाचं कामकाज सुरळीत पार पाडून देशाप्रती आपली जबाबदारी निभावणं हे आपलं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित करत होते. हरिवंश जी के लिए जो सम्मान और अपनापन मेरे मन में है, इन्हें करीब से जानने वाले लोगों के मन में है, वही अपनापन और सम्मान आज सदन के हर सदस्य के मन में भी है. ये भाव, ये आत्मीयता हरिवंश जी की अपनी कमाई हुई पूंजी है. उनकी जो कार्यशैली है, जिस तरह सदन की कार्यवाही को वो चलाते हैं, उसे देखते हुए ये स्वाभाविक भी है. सदन में निष्पक्ष रूप से आपकी भूमिका लोकतंत्र को मजबूत करती है. या पावसाळी अधिवेशनात आज राज्यसभेच्या कामकाजाला दुपारी 3 वाजता सुरुवात झाली. फौजिया खान, शिबू सोरेन यांच्यासह 15 नव्या सदस्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य दिवंगत सदस्यांना सदनानं श्रद्धांजली अर्पण केली. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशानं एक महान प्रशासक आणि पारंगत संसदपटू गमावला आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्याबद्दल आदरभावना व्यक्त केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आणि संयुक्त जनता दलाचे खासदार हरिवंश नारायण सिंग यांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी आज निवड झाली. ते दुसऱ्यांदा या पदासाठी निवडले गेले आहेत. या पदावर निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सदनाचं कामकाज कौशल्यानं पार पाडणं हीच हरिवंश नारायण यांची ओळख आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सकाळी 9 वाजता लोकसभेच्या कामकाजानं सुरुवात झाली. देशात कोरोनावर मात करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सदनाला माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा फायदा झाला असून यामुळे रुग्णसंख्या 14 ते 29 लाखांनी कमी राहायला मदत झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. PPE किट्सच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर असून आता निर्यातीसाठीही सक्षम झाल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. तत्पूर्वी कामकाजाच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रणव मुखर्जी हे एक यशस्वी वक्ते आणि कुशल प्रशासक होते. त्यांचं ज्ञान आणि अनुभव अद्वितीय होता, अशा शब्दात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुखर्जी यांच्याप्रती आदर व्यक्त केला. यानंतर संसदेच्या 13 सदस्यांसह विख्यात गायक संगीतसूर्य पंडित जसराज आणि वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीर सैनिकांना, तसंच कोरोनाशी लढा देताना कामी आलेल्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, स्वच्छता कामगार आणि स्वयंसेवी कार्यकर्ते अशा सर्व कोविड योद्ध्यांना सदनानं मौन पाळून आदरांजली अर्पण केली. ये सभा देश की एकता और अखंडता की रक्षा में वीर गति को प्राप्त हुए सशस्त्र सेना, अर्धसैनिक बलों के सभी वीर सैनिकों और पुलिस बल के बहादुर जवानों को भी श्रद्धांजलि अर्पित करती है. अंत में मैं सभी कोरोना योद्धाओं, जिनमें डॉक्टर, नर्स, स्वास्थ्यकर्मी, सफाईकर्मी, पुलिसकर्मी तथा बड़ी संख्या में स्वयंसेवक भी सम्मिलित है, उनको भी श्रद्धांजलि अर्पित करता हूं, जिन्होंने अपने कर्तव्यों का संयम निर्वहन करते हुए अपने आप को बलिदान कर दिया. इन सभी पुण्य आत्माओं को हमारा नमन है. होमिओपॅथी संबंधी राष्ट्रीय आयोग 2020 आणि भारतीय उपचार पद्धतीविषयी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याबाबतच्या विधेयकांना लोकसभेनं आज मंजुरी दिली. या विधेयकांना राज्यसभेनं मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजुरी दिली होती. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनुदानाच्या पुरवणी मागण्यांअंतर्गत 2,35,000 कोटी रुपये मंजूर करण्याची मागणी आज लोकसभेत मांडली.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। या सत्रात अनेक विषयांवर चर्चा होणं अपेक्षित असून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। सदनात जितकी सखोल चर्चा होते तितका देशाचा फायदा होतो असं सांगत सर्व सदस्य या प्रक्रियेत मूल्यवर्धन करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। कोरोना से बनी जो परिस्थिति है उसमें जिन सतर्कताओं के विषय में सूचित किया गया है उन सतर्कताओं का पालन हम सबको करना ही करना है। इस सदन की और भी एक विशेष जिम्मेवारी है और विशेष करके इस सत्र की विशेष जिम्मेवारी है। आज जब हमारी सेना के वीर जवान सीमा पर डटे हुए हैं, बड़ी हिम्मत के साथ, जज्बे के साथ, बुलंद हौसलों के साथ दुर्गम पहाड़ियों में डटे हुए हैं और कुछ समय के बाद बर्फ वर्षा भी शुरू होगी। जिस विश्वास के साथ वो खड़े हैं, मातृभूमि की रक्षा के लिए डटे हुए हैं, ये सदन भी, सदन के सभी सदस्य एक स्वर से, एक भाव से, एक भावना से, एक संकल्प से वो संदेश देंगे सेना के जवानों के पीछे देश खड़ा है। संसद और सांसद सदस्यों के माध्यम से खड़ा है। पूरा सदन एक स्वर से देश के वीर जवानों के पीछे खड़ा है। ये बहुत ही मजबूत संदेश भी ये सदन देगा। भारतीय जनता पार्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला असलेला 70वा वाढदिवस देशभर सेवा सप्ताहाच्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। आजपासून सुरू झालेल्या या आठवड्यात विविध सेवा कार्याच्या माध्यमातून भाजपा समाजापर्यंत पोहोचणार आहे। यामध्ये रक्तदान, प्लाझ्मा दान, दिव्यांगांसाठी उपयुक्त उपकरणांचं वितरण, गावोगावी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, फळांचं वाटप करण्यात येणार आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी याविषयी माहिती दिली आहे। देश के लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का जन्मदिन 17 तारीख को पड़ता है और उस साल वो 70 वर्ष के हो रहे हैं। इसलिए भारतीय जनता पार्टी ने तय किया कि 14 तारीख से लेकर के 20 तारीख तक सेवा सप्ताह, क्योंकि उनके जीवन में और उनकी जीवनी में अगर हम देखें तो सेवा प्रमुख लक्ष्य रहा है। भारत की सेवा, जनता की सेवा, दीनदयाल की सेवा, दलित की सेवा, पिछड़े की सेवा, शोषित की सेवा, जो समाज के अंतिम पायदान पर खड़ा है उसकी सेवा करना, यह उनका जीवन का ध्येय रहा, लक्ष्य रहा। इसको हमको समझना चाहिए। कोल्हापुरात रुग्णालय आणि गरीब वस्त्यांमध्ये फळं वाटून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली। भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले रुग्णालयातल्या महिलांना फळं वाटण्यात आली। तसंच वृद्धाश्रम आणि बालकल्याण संकुलातही फळ वाटप करण्यात आलं। सेवा सप्ताहानिमित्त मुंबईत सायन कोळीवाड्याचे आमदार तमिल सेल्वन यांच्या उपस्थितीत अँटॉप हिल इथं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस व्ही सतीश यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरवाडकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। देशात कोरोनामुक्तीचा दर आणखी वाढून 78% पोहोचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। आतापर्यंत 37,80,107 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत। तसंच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही सातत्यानं घटत आहे। गेल्या 24 तासात हे प्रमाण आणखी कमी होऊन आता 1.64% आलं आहे।
देशात गेल्या 24 तासात 92,068 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 48,46,427 वर पोहोचली आहे. देशात सध्या 9,86,598 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या 24 तासात 1,136 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे देशातला मृतांचा आकडा 79,722 वर पोहोचला आहे. कोरोना विरुद्धचा लढा आपण घराघरात पोहोचवत असून आपापल्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागानं माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी राबवायची आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईतल्या आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातल्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन गेले 5 ते 6 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करत आहे. मात्र अद्याप आपलं आव्हान संपलेलं नाही. आता आपण हळूहळू सर्व खुलं करत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेक जण करत आहेत. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसं जगायचं ते आता शिकावं लागणार असल्याचं ते म्हणाले. माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत रोग होऊच न देणं हा मंत्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथकं घरोघरी भेट देऊन ज्या सूचना करतील त्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुढल्या काळात आपल्याला दक्षता समित्या कायमस्वरूपी ठेवाव्या लागणार असून वैद्यकीय उपचार आणि तपासणी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, आशिष कुमार सिंग यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात आज 17,066 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 10,77,374 इतकी झाली आहे. तर आज 15,789 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातली आजपर्यंतची कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 7,55,850 पर्यंत पोहोचली असून रोगमुक्तीचं प्रमाण 70.16% इतकं झालं आहे. आज 257 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातला कोरोना मृत्यू दर 2.77% इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत केलेल्या तपासण्यांपैकी 20.2% नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,91,256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या 17,12,160 जण गृहविलगीकरणात आहेत, तर 37,198 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या रुग्णांचे संपर्क शोधण्याची यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या आहेत. ते आज चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी झाले होते. येत्या विजयादशमीला कोरोनारूपी रावणाचं दहन करण्याचं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथं माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या शुभारंभाच्या वेळी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कार्यक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे रुग्ण शोधून त्यांच्यापर्यंत उपचार पोहोचवणं शक्य होईल, असं मुश्रीफ म्हणाले. अशा सर्वेक्षणासाठी काम करणाऱ्या आरोग्य दूतांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकार घेत असून त्यांच्यासाठी विमा कवच आणि अनुकंपा धोरण राबवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी निर्धास्तपणे आणि पूर्ण ताकदीनं काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. जनतेनं आणि कोरोना योद्ध्यांनी कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सज्ज व्हावं, असंही मुश्रीफ म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली असून मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि गृहनिर्माण संस्थांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वीरित्या राबवावी असं आवाहन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. उपनगर जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वतःहून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक आपापल्या क्षेत्रातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. तसंच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारांसाठी संदर्भ सेवा देणार आहेत. राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्यानं आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवली तर त्या दृष्टीनं ऑक्सिजन पुरवठ्याचं नियोजन करावं, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तालयात ऑक्सिजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार यांची आज संयुक्त बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या 11% रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडत असून याचं प्रमाण सुमारे 500 मेट्रिक टन एवढं आहे. तर सध्या 1000 पेक्षा जास्त ऑक्सिजनचं उत्पादन होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तरीही काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतूकदार यांनी आपलं वितरणाचं जाळं वाढवून तसंच योग्य सहकार्य करून गरजूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. या कामात काही अडचण आली तर ती दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासनही शिंगणे यांनी दिलं. वैद्यकीय कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना येत्या 1 वर्षासाठी रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा निर्णयही राज्य शासनानं आज घेतला. यामुळे आता या वाहनांची वाहतूक रुग्णवाहिकेप्रमाणे विना अडथळा होऊ शकेल. समाज प्रबोधन आणि जनकल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं. याच पसायदानावर आधारित कोरोनामुक्तीचं पसायदान हरिभक्त परायण नारायण महाराज ससे यांनी कोरोना साथीच्या संकटातून मुक्त होण्यासाठी लिहिलं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी याचा गोषवारा त्यांनी या पसायदानातून मांडला आहे. कोरोना महामारी या संपूर्ण विश्वामध्ये जास्त फैलाव झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून, डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करण्यात आलं की आपण घरी बसून राहावं, जास्त गर्दीमध्ये फिरू नये, नेहमी हात धुवावे, अशा प्रकारचं एक संदेश माननीय पंतप्रधानापासून तर शासकीय स्तरापर्यंत सर्वच लोकांमार्फत एक जनतेला येत होता. त्यामध्ये मौलीने सांगितलं, आता विश्वात्मके देवे. मग त्यावरून मला असं स्फुरण पावलं की सर्वच स्तरामध्ये लोकांना आवाहन केलं जात आहे. मग आपणही ते शब्दांकित करावं. मग त्यामुळे अहो सर्वात्मके जीवे, असं मी अशा प्रकारे लिहिलं. आणि विनाकारण न फिरावे, घरीच बैसोनी राहावे निवांतपणे, अशा स्वरूपामध्ये एक 12-13 ओव्याची मी निर्मिती केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत ठराव करावा अशी मागणी मराठा समन्वय समितीनं आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. कोल्हापूर जिल्ह्यात येत्या 23 सप्टेंबरला मराठा समाजाच्या वतीनं गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी यावेळी केली. राज्यभरातले मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या गोलमेज परिषदेत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असंही सुरेश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज जालन्याच्या अग्रणी बँकेसमोर आंदोलन केलं. नियमित हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. निवेदन दिल्यानंतर त्यांनी जर कडक पावले या ठिकाणी उचलले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणखी रस्त्यावर उतरेल. कारण येणारा काळ आता खूप वेळ कमी राहिलेला. कोविडमुळे अनेक लोकांना या ठिकाणी कर्ज पुरवठा झाला नाही, पण त्वरित राहिलेलं उद्दिष्ट यांनी पूर्ण करावं. जर पूर्ण केलं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या जास्त आणि बँकेच्या शाखांची संख्या कमी असल्यानं पीक कर्जाचं उद्दिष्ट ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर यांनी व्यक्त केला आहे. 89 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे. ते जवळपास 70% आहे. त्यापैकी फक्त बाकी बँकांचं चांगलं काम आहे. जसे की बँक ऑफ महाराष्ट्र 100% अचीव झालेला आहे. काही बँका मागे राहिलेल्या आहेत. त्यापैकी स्टेट बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया यांचं 40%च्या खाली आहे. बाकी सगळ्या बँकांचं 50%च्या वरती आहे. मला वाटतं सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत एक खरीप पीक कर्ज वाटप पूर्ण होऊन जाईल. जालना जिल्ह्याच्या मानानं बँकांची शाखा कमी आहेत आणि शेतकरी संख्या जास्त आहे, तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो. बँका त्याच्यामध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न करतात, पण तरी पण थोडासा वेळ लागत असतो. तरी पण मागच्या वर्षीच्या प्रमाणामध्ये ह्या वर्षी चांगल्या प्रकारे पीक कर्ज वाटप आहे. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातली दुर्मिळ प्राचीन नाणी आणि जड जवाहीर गायब असल्याप्रकरणी मंदिराचे तत्कालीन धार्मिक सहव्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संदर्भात तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, तर मंदिर समितीच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात मंदिराच्या तत्कालीन धार्मिक सहव्यवस्थापकावर ठपका ठेवण्यात आला होता, तर गृहसचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन यावर गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली होती। त्यावरून मंदिर समितीचे अध्यक्ष आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले। यवतमाळमधल्या व्यावसायिक रेणुका परसोडकर यांनी विषमुक्त पालेभाजी म्हणजे सेंद्रिय पालेभाजी विक्रीचा जोडधंदा सुरू केला आहे। त्यांचं पूर्वीपासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं दुकान आहेच। या दुकानात आता त्या दोडकं, पालक, लिंबू, वांगी, भेंडी, पेरू यांचीही विक्री करतात। त्यातून त्यांना चांगला नफा मिळतो असं त्या सांगतात। परिसरातल्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून त्या भाज्या खरेदी करून आपल्या दुकानात विकतात। याबाबतची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी त्या समाज माध्यमावर जाहिरात सुद्धा करतात। यानिमित्त मी सांगू इच्छिते की सगळ्यांनी नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य याचाच वापर केला पाहिजे। त्यामुळे अनेक रोगांपासून आपण दूर राहू शकतो। आणि सुरुवातीला जेव्हा मी हे केंद्र सुरू केलं तेव्हा 1-2 महिने थोडासा हे लागला, मला वेळ लागला। नंतर मग जेव्हा ग्राहकांना पटायला लागलं तेव्हा उत्तम प्रतिसाद मिळायला लागला। सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परकीय व्यापार महासंचालनालयानं आज जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा निर्णय तात्काळ लागू करण्याची घोषणा केली आहे। या अनुषंगानं कांदा निर्यात धोरणात बदल केल्याचं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे। देशभरात आज हिंदी दिवस साजरा होत आहे। 1949 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबरला घटना समितीनं देशाची अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेचा स्वीकार केला होता। आज मितीला 52 कोटींपेक्षा जास्त लोकांची हिंदी ही प्रथम भाषा असून जगभरातही हिंदी भाषकांची संख्या मोठी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही हिंदी दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। आपल्या देशातली प्रत्येक भाषा सुंदर असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे। हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी देशवासियांना संबोधित केलं। देशाला एकात्मतेच्या सूत्रात बांधून ठेवण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या हिंदीच्या समृद्धीकरता अधिकाधिक प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली। आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत हिंदीसाठी ई-साधन विकसित केलं जात असल्याची माहिती सुद्धा अमित शहा यांनी दिली। हमारे देश के स्वतंत्रता संग्राम के समय से राष्ट्रीय एकता और अस्मिता का प्रभावी व शक्तिशाली माध्यम रही है। हिंदी के सबसे बड़ी शक्ति इसकी वैज्ञानिकता, मौलिकता, सरलता, सुबोधता और स्वीकार्यता भी है। हिंदी भाषा की विशेषता है कि इसमें जो बोला जाता है वो ही लिखा जाता है। न्यूयॉर्क इथं झालेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमनं पटकावलं आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी 6 वाजता संपलेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 3ऱ्या स्थानावर असलेल्या डॉमिनिक थीमनं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याचं कडवं आव्हान तब्बल 4 तासांच्या अत्यंत अटीतटीच्या झुंजीत 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 असं परतवून लावलं। पहिले 2 सेट्स गमावल्यानंतरही थीमनं पुढचे 2 सेट्स जिंकून बरोबरी साधली। शेवटच्या निर्णायक 5व्या सेटमध्ये सर्व्हिस 3 वेळा गमावूनही झ्वेरेवची सर्व्हिस सुद्धा 3 वेळा मोडून थीमनं सेट टायब्रेकरमध्ये नेला आणि हा टायब्रेकर 8-6 असा जिंकून सेटही 7-6 असा मिळवत अखेर चषकावर आपलं नाव कोरलं। डॉमिनिक थीमच्या या विजयामुळे अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेला नवा विजेता तर मिळालाच, पण थीमच्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचाही श्रीगणेशा झाला। याआधी त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी 2018 आणि 2019 अशी सलग 2 वर्ष, तर यावर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती। पण या तिन्ही ग्रँडस्लॅम अंतिम फेऱ्यांमध्ये 2 वेळा राफेल नदाल तर एकदा नोव्हाक जोकोविचनं त्याला हरवलं होतं। जागतिक क्रमवारीत 7व्या स्थानावर असलेला झ्वेरेव मात्र
कुठल्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच पोहोचला होता. जागतिक क्रमवारीत अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेले नदाल आणि रॉजर फेडरर यावेळी या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते, तर पहिल्या स्थानावरचा जोकोविच चुकीच्या पद्धतीनं चेंडू उडवल्यामुळे शिक्षा म्हणून उपांत्यपूर्व फेरीत बाद झाला होता. पाहुयात हवामान आणि पर्जन्यवृत्त. पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणातून परभणीच्या येलदरी प्रकल्पात 45,000 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू असल्यामुळे येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून 25,290 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात होत असल्यामुळे जिंतूर सेनगाव हिंगोली मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात येत्या 24 तासात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ. कोरोना काळात सदनाच्या सुरळीत कामकाजाद्वारे देशाप्रती जबाबदारी निभावणं हे कर्तव्य असल्याचं पंतप्रधानांचं राज्यसभेत प्रतिपादन. लोकसभेत आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचं कोविड-19 उपाययोजनांबाबत निवेदन.